घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावे माणूस पण नकोत नुसती माणसे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. तर हो, आज असणार आहे माझ्या घराची होम टूर. तर आम्ही रेंटने राहतो आणि गेले 5 वर्ष आम्ही ह्या घरात रेंटने राहतो. रेंटने जरी असलं हे घर, तरी हे घर मी माझ्या पद्धतीने सजवलेलं आहे. तर या घरात आम्ही राहतो म्हणजे हे आमचंच घर आहे. तर छान असं ना ह्या वास्तूने आम्हाला ना सुखात दुःखात साथ दिलेली आहे. इथे चांगले आणि वाईट दोन्ही दिवस पाहिलेले आहेत मी. आणि माझा वरद एकदम छोटा होता, म्हणजे 7-8 महिन्याचा होता तेव्हा आम्ही ह्या घरामध्ये आलेलो होतो. त्यामुळे त्याचं लहानपण ह्या घरात गेलेलं आहे. त्यामुळे हे घर आमच्यासाठी ना नेहमी स्पेशल राहील. तर ह्याच घराची होम टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1 BHK फ्लॅट आहे. तर त्या फ्लॅट मी कसा ठेवलेला आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे. हे घर ना रेंटेड आहे, पण खूप आठवणीत राहणारं आहे हे घर. आणि चला, ह्याच घराची आज मी तुमच्यासोबत होम टूर शेअर करणार आहे की मी घर कसं ठेवलेलं आहे आणि कसं आहे हा रेंटेड 1 BHK. चला तर मंडळी, सुरू करूया आपल्या होम टूरला. तर सगळ्यात पहिल्यांदा खूप मोठा असा एंट्रन्स आहे. इकडं आमचं चप्पलचं स्टँड आहे. त्याच्यानंतर इथं छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि असे शेजारी शेजारी 2 दरवाजे आहेत. तर चला, स्वागत आहे आमच्या घरामध्ये तुमचं सगळ्यांचं. तर आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दरवाजावरती स्वामींचं दर्शन होतं. तर दरवाजावरती ना श्री स्वामी समर्थ चा फोटो लावलेला आहे. त्यानंतर इकडं सोफा ठेवलेला आहे. तर इकडं वरचं ना लावलेलं आहे ABCDचं ते 4. इकडं आमचं की होल्डर आहे. इथं सगळ्या चाव्या असतात आमच्या. त्याच्यानंतर ही जी ड्रॉइंग आहे ते वरच्या पप्पांनी काढलेली बोर्डवरती पांडाची. तर इकडं असा सोफा ठेवलेला आहे. आणि ह्या कोपऱ्यामध्ये ना वरचे काही बुक आहेत. हे हेल्मेटचे बॉक्स आहेत. आणि ह्या बेडशीटच्या खाली ना धान्यांच्या कणग्या आहेत. तर असं आहे. आणि वरची खेळणी आहेत इथं ना. वरच्या ह्या 2 गाड्या आहे. बाकीची खेळणी त्याची बास्केटमध्ये आहे. इथं अशी मोठी विंडो आहे, त्याला मी पडदा लावून घेतलेला आहे. आणि इकडं आहे हा एक सोफा. तर असं सोफा ठेवलेला आहे. त्यानंतर इथं आता हे गावावरून आलेलं धान्य हे मला व्यवस्थित ठेवायचं डब्यात टाकून. सध्या मी इथं ठेवलं आहे. तर इथं पहा, मी ना हे असं ना थोडंसं डेकोरेशन केलं ह्या भिंतीला. वरती आमच्या तिघांचे ना फॅमिली फोटो लावलेले. त्यानंतर वरदला ना हे स्कूलमधून मिळालं होतं, तर ते इथं लावले. तर वरदचा हा स्टार आहे, LKGचा आणि UKGचा स्टार आहे, तो पडला आहे. तर असं ह्या भिंतीला डेकोरेशन केलं. नंतर इथं टेबल आहे ठेवलेला आणि ह्या टेबलवर ना महाराजांची मूर्ती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं महाराजांचं दर्शन होतं. तर हे जे आहेत ते आळंदीच्या यात्रेत घेतलेले आहेत. वरदला खूप आवडले होते, असे मान हलवत होते, त्याच्यामुळं हे 2 डॉगी. तर असं आहे इथला टेबल. TVच्या एक्झॅक्ट खाली टेबल आहे. आणि ह्या टेबलमध्ये ना वरचे सगळे बुक्स वगैरे स्कूल रिलेटेडच सगळं आहे. त्यानंतर हे ऑर्गनायझर आहे. यातला ना 2 भाग मी तिकडं ठेवलेले आहेत. तर हे ऑर्गनायझर मी ऑनलाईनच मागवले होते. त्यामध्ये पण वरचं ना स्कूलचंच भरपूर आणि खेळणी आणि इथं वरती औषधं वगैरे असं आहे. तर असं आहे हॉल. एकदम मोठा हॉल आहे, एकदम स्पेशियस आहे. आणि इकडं आहे गॅलरी. तर इथं वरच्या पप्पांची वरची चेअर आहे. तर ही ऑफिशियल चेअर आणि ही वरची छोटी चेअर. तर इकडं आहे गॅलरी. गॅलरी खूप मोठी आहे. आता गॅलरीत थोडंसं सामान आहे जास्त माझ्या. तर इकडं मी मशीन ठेवलेली आहे. इकडं कांदे वगैरे आहे. आणि इकडं आहेत झाडं. आता उन्हाने त्यांची अवस्था थोडीशी खराब झालेली आहे, पण इकडं अशी झाडं आहेत सगळी गॅलरीत. मस्त असं गॅलरीमधून ना शेती दिसते. ऊन खूप आहे बाहेर. तर असं आहे. आणि कपड्यासाठी अशा वरती नाही तर दोऱ्या वगैरे बांधून घेतलेल्या आहेत. तर अशी आहे गॅलरी. इथं ड्रम वगैरे ठेवलेला आहे, कारण आता उन्हाळा लागणार आहे, पाण्याचा प्रॉब्लेम होईल त्यामुळे. चला तर आता हॉल तर दाखवलेला आहे. आणि हॉलची ही भिंत आहे, इथं कॅलेंडर लावला आहे, वरती घड्याळ प्रॉब्लेम होईल त्यामुळे. चला तर आता हॉल तर दाखवलेला आहे. आणि हॉलची ही भिंत आहे, इथं कॅलेंडर लावला आहे, वरती घड्याळ, वरचा हा स्कूलमध्ये तयार करून दिलेला मँगो लावला आहे. त्यानंतर इथं वरचं हे बोर्ड आहे, त्याच्यावर तो अभ्यास करतो. चला तर आता किचनमध्ये जाऊया. हॉलमधून ना इकडं किचन आहे पाठीमागं. तर किचन पण खूप मोठा आहे आमचा. तर इथं कोपऱ्यात आहे फ्रीज आणि फ्रीजवर खूप सारं सामान आहे माझ्या. तर ते रिकामं करणार आहे मी. तर इकडं आहे
आता रेंटेड घर आहे आमचं, त्यामुळं ना सगळं काही असंच ठेवावं लागतं. तर इकडं मी सगळे खाली डबे ठेवलेले आहेत आणि इकडं वरती जे आहेत ना छोटी रॅक ठेवलेली आहे आणि त्यावरती पण डबे ठेवलेले आहेत. आता किचनमध्ये ना मी एकदम टूर नाही देत किचन टूर, कारण की किचन टूरवरचा व्हिडिओ मी केलेला आहे. तसं मस्त छान असं किचन आहे इकडं आणि किचनच्या बाजूलाच ड्राय बाल्कनी पण आहे. तर त्यामध्ये ना वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. इकडं ना मी सकाळी भांडे वगैरे मस्त घासून ठेवले होते. तर असं आहे किचन आणि ह्या भिंतीला मी ना इकडं मांडणी लावलेली आहे. तर असं आहे किचन. किचन पण खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे किचन. आणि मी घर ना एकदम असं मला टापटीप ठेवायला आवडतं, भले ते रेंटचं असो किंवा स्वतःचं. तर रेंटचं जरी घर असलं तरी त्या घरामध्ये आपण राहतो आणि आपल्या घरामध्ये कुणीही आलं तर त्यांना वाटलं पाहिजे की ती छान घर ठेवले किंवा टापटीप ठेवले. आणि जिथं स्वच्छता असते, टापटीपपणा असतो, तिथं लक्ष्मी पण त्या घरामध्ये नांदते असं म्हणतात. त्यामुळे मी ना साफसफाईकडे नेहमीच लक्ष देते. आता घरात लहान मुलं असले ना की पसारा होणारच, पण आता वरतला स्कूलला मी सोडवलं आहे आणि तो आता नाही आहे, त्यामुळं घर एवढं टापटीप आहे. पण तो जेव्हा घरात असतो तेव्हा खेळणी वगैरे इकडं तिकडं पडलेलीच असतात किंवा घर अस्ताव्यस्त असतंच. ज्यांच्याकडे लहान मुलं आहे ते समजू शकतात की घरात काय कंडिशन असते. पण तरीसुद्धा मी त्यातल्या त्यात खूप प्रयत्न करते घर व्यवस्थित ठेवण्याचा. तर इकडं आहे टॉयलेट, इकडं आहे बाथरूम आणि इथं आहे बेसिंग. तर हँडवॉश ते सगळं मी इथं खालीच ठेवलेलं आहे असंच. आणि इकडे छोटासा आरसा लावलेला आहे मी. तर असं आहे इकडं. त्यानंतर इकडं आहे हॉल आहे आणि हॉलच्या इकडंच आहे बेडरूम. तर बेडरूममध्ये एंट्री केल्याच्यानंतर ह्या भिंतीला आहे आमचा बेड. तिकडं आहेत आमची अंथरुणं पांघरुणं वगैरे सगळं. आणि इथं बॅग वगैरे ठेवल्यात लॅपटॉपच्या. आणि बेडच्या ना त्या कोपऱ्यात आहे देवघर. तर आता इथं देवघर का ठेवले ते सांगते, त्याआधी ना रूम दाखवते. तर इकडं वरची खेळण्यांची सगळी बास्केट आहे आणि हा आमच्याकडं फॅन आहे, टेबल फॅन, तो पण ठेवलेला आहे. आता उन्हाळ्यात लागेल त्याची गरज. तर इकडून खिडकीतून पण ना असा छान व्ह्यू दिसतो, सगळी शेती वगैरे दिसते. तर आणि खूप मोठी खिडकी आहे. तर इथं अशी मोठी खिडकी आहे आणि खिडकीच्या इकडंच ना ह्या भिंतीला आहेत आमची कपाटं. तर लग्नाचं हे माझ्या कपाट आहे आणि यातला जो अर्धा पीस आहे ना तो गावाला आहे. आणि इकडं आल्याच्यानंतर आम्ही हे नवीन कपाट घेतलं आहे, कारण कपडे ठेवायला ना जागाच पुरत नव्हती त्यामुळं. आणि सगळ्यांच्या इकडं असं कपाटावरती असतंच पसारा. तसंच जे सामान लागत नाही ना ते वरती आम्ही असं कपाटावरती ठेवलेलं आहे. आणि चला आता सांगते तुम्हाला की देवघर आम्ही ह्या कोपऱ्यात का ठेवलं आहे. बेडरूममध्ये देवघर ठेवत नाही, पण आम्ही ज्या घरात राहतो त्या घराचा ईशान्य कोपरा हा आहे, म्हणून आम्ही देवघर इथं ठेवलेलं आहे. आणि आम्ही बेडरूमचा वापर झोपण्यासाठी करत नाही, त्यामुळं आम्ही बेडरूममध्ये देवघर ठेवलं आहे. तर मस्त आज सकाळीच वरच्या पप्पांनी देवपूजा करून घेतली आहे छान अशी.